27 मिनिटं झाल्यात. पहिला बॉल पडेल. पंचांचा इशारा येणं शेष. ऑफ ट्रॅकर बॉल, त्यावरती आलेला षटकार, धाबांची होणारी लयलूट. षटकार आला, एक चौकार आला आणि त्याच नंतर पुढच्या बॉल वरती आलेला षटकार. सामन्याची समीकरणं बदलतात. किमोना फलंदाजाचा आविर्भाव इथे पाहायला मिळाला प्रकाशचा. इंटेंट चांगला आहे, चेंडू खाली राहिला, यष्टिरक्षकाचा वेध घेतोय, कमी गतीने टाकला गेलेला हा बॉल. या गोलंदाजाकडे ना एक कुतूहलाचा विषय हा राहतो की त्याच्याकडे असणारी व्हेरिएशन ही फार महत्वाची आहे. पहिला बॉल पुढ्यात टाकला, त्यावरती चौकार हाणला गेला. दुसरा बॉल बॅकअप द लाईन टाकला, त्यावरती षटकार आला आणि तदनंतर पाठीमागे ठेवला बॉल. पहा, कॉट बिहाइंडची अपील. खेळाडू क्रमांक पहिला होईल बाद. अतिशय खेळ करणारा प्रकाश बॅक टू द पॅव्हेलियन. अगदी आनंददायी राहिल्या, कारण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर फटके येतात, तदनंतर काहीतरी अशुभ घडत असतानाही पाहायला मिळाले. दोन मोठे फटके आले आणि तदनंतर अशुभ हा पाठलागच करत होता जणू काय. म्हणजे इथे प्रकाशचा तो बाद झाला. नवीन बॅटर यशवंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलकावरती 10 आहेत. 2 धावांची पेनल्टी जी मात्र उत्तरार्धात दाखल इथे ऍड करण्यात येईल. बॅकफुटला बॅटचा स्टिकर दबा लागला. बॉल रायझिंग डिलिव्हरी राहिली. पडल्यानंतर एक सरप्राईज पॅकेज होता यशवंत साठी. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. हल्लीचं क्रिकेट आपण पाहतो ना फार बदलतं. IPL मध्ये पाहायला मिळालं ज्या पद्धतीने मुंबई इंडियन्स आणि जिथे मात्र हैदराबादची मॅच पाहायला मिळाली होती, धावांची लयलूट होत असताना क्रिकेटमध्ये आजकालच्या हल्लीच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. हलक्या हाताने पहा, पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. गलीमध्ये केवळ प्लेसमेंट चांगली होती. धाव मिळाली एक सिंगलच्या मदतीने. जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकामध्ये विलास सुर्वेच्या या षटकामध्ये धाबा आल्या. त्या तब्बल 12 खेळाडूला बाद करण्यामध्ये यश मिळालं. ते त्याला एक क्रिकेटचा खेळ अप्स अँड डाऊन्स, कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं पाहायला मिळतं. एक संमिश्र असं षटक म्हणता येईल. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला आणि तदनंतर पुनरागमन हे चांगल्या रीतीने पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या फलकावरती येते 12. चांगल्या दर्जाचे फ्लेक्स, चांगल्या दर्जाचं अगदी त्याच वेळेला मैदान, हे क्रीडांगण लक्ष वेधणारं राहतं. कारण या ठिकाणचं आयोजन हे पोलादपूर नगरीचं नेहमीच एक मानाची आणि अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून नेहमीच या साखरकरांचं आयोजन, अर्थात जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर, त्याच वेळेला ग्रामस्थ मंडळ साखर यांच्या माध्यमातून येणारी स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय सुभाषदादा फडतरे साहेब यांनाही विनंती करूयात की आपल्यालाही विनंती असेल या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक स्वागत. आदरणीय सुभाषदादा फडतरे साहेब अगदी चौथा सामना त्यांचा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. त्यांना विनंती करूयात या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक स्वागत. अतिशय आला गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. बॅटच्या आतली कट घेतली. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळेल. ती आघाडीचा बॅटर यावेळेला स्ट्राईक एंड वरती पहिला बॉल फेस करत असताना आपण मंगेशला पाहणार आहोत. मंगेशला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतो. दुसरा बॉल तो फेस करेल. स्ट्राईक एंड वरती आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा आतिश कमी गतीने टाकला. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. परंतु नेहमीच आपण पाहिलं ना तर व्हरायटी आणि व्हेरिएशनच्या समळे साधणारी गोलंदाजी ज्या ज्या वेळेला होत असताना आशिष कडून पाहायला मिळाली ना. आतिशने नेहमीच चेंडूला वळवण्यामध्ये तो सक्षम राहिलाय. फिंगर रोल केली. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने निघाला. यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळालाय. कमी गतीने प्लेसमेंट चांगली आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले राहिले परंतु चेंडू पासून दूर राहिला. बॅकअप नाही आहे. ओव्हरथ्रो होईल याच कारणास्तव ती फेकी करण्यात आलेली नाही. धाव मिळाली ती केवळ एक सिंगल आणि डबलला प्राधान्य देण्यात येत आहे. साखरचं क्रिकेट हे नेहमीच काही ना काहीतरी लक्ष भेटणार राहतं. या वर्षीच्या हंगामामध्ये
आपण रजनी क्रिकेटचा थरार अनुभवणार आहोत। एक दिवसीय ही स्पर्धा, एक रात्रीची ही आयोजन आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे। पुढचा बॉल कमी गतीने कट करण्याचा प्रयत्न, चेंडूने घेतलेलं वळण, दिशाहीन चेंडू राहिला, गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे। अपांतर धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळाली। अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल। धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 15 धावा धाव फलकावरती आहेत। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल। पहा पुन्हा एकदा वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला। कमी गतीने गोलंदाजी केली आहे। खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये ज्या वेगाने गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं होतं विलास सुर्वेला, त्याने जास्तीच्या धावा खर्च केल्या। तदनंतर खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज आला। आतिशने या खेळपट्टीला अनुसरून अशी गोलंदाजी केली आहे, कारण आपण पाहिलं ना चेंडू जास्तीचे वळण घेणारे आणि बॅकअप द लाईनचे राहिलेत कमी गतीचे। पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडूने वळण घेतलं, गरकन गिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी घेतली, यष्टिरक्षकाचा वेध घेतला, थेट चेंडू डॉट बॉल स्वरूपामध्ये आलाय। निर्धाव चेंडूची सांगता समाप्ती होत असताना धावा स्थिरावल्यात। धावा ज्या पद्धतीने पहिल्या 2 बॉलवरती असं वाटलं होतं की स्टार्टअप चांगला मिळालाय। बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रामदास 11 या टीमला कमी गतीने टाकला, चेंडू खाली राहिला, यष्टिरक्षकाचा वेध घेतोय। या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा आल्या त्या 4, जिथे धाव फलकावरती धावा स्थिरावलेल्या पाहायला मिळत आहेत। 17 धावा धाव फलकावरती आहेत। एंड ऑफ दी सेकंड ओव्हर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर रामदास 11 टीम चार आल्यात। पुढचा चेंडू कमी गतीने, फटका तर चांगला आहे। फटक्यामध्ये इथे ताकद, नजाकत, स्टायलिश स्ट्रोक, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, धाव मिळतील 4। हा आलाय चौकार। लॉस ऑफ 1 विकेट बॅटिंग करत असताना रामदास 11 तिसऱ्या षटकामध्ये 5 षटकांची लढत आणि जिथे जास्तीत जास्त धावा खोऱ्याने कशा गोळा करता येतील याच्याकडे जास्तीचा कल असेल बॅटिंग करणाऱ्या संघाचाही। पुढचा बॉल यावेळेला बॅटची लीडिंग एज घेतली आहे। स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय, हातातून झेल निसटला। काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, चित्त थरारक अशी लढत मैदानाच्या आतमध्ये निश्चित पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये। जीवदान क्रिकेटमध्ये नेहमीच हानिकारक राहिलेत आणि इथे मिळालेलं जीवदान कितपत फायदा उचलला जातोय ना। बॅटर अर्थातच यशवंतच्या बॅट मधून देवाने त्याला जणू काही वरद हस्त त्याला प्राप्त झाला। यशवंत हो असंच आशीर्वाद जरूर दिलाय। पुढचा बॉल फटका तर चांगला, नो लुक स्ट्रोक, मनगटाचा वापर केला। इथे घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅबल होईल, धाव मिळेल ती केवळ एक सिंगल। संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडते। धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 22 धावा धाव फलकावरती आहेत। 22 सरपंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि जिथे 22 धावा ही धाव फलकावरती आहेत। एक खेळाडू बाद झाला, इथून समीकरण बदलावे लागतील, मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत। तिसऱ्या षटकामध्ये तुम्हाला अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग देखील करावे लागेल, लक्ष मोठं उभं करावं लागेल। पुढचा बॉल यावेळेला शरीर भेदक मारा पाहायला मिळाला। समीकरण चांगल्या रीतीने हाताळत असताना विलासला आपण पाहतोय, कारण पहिल्या षटकामध्ये ज्या रीतीच्या धावा त्याच्या विरोधात आल्या होत्या तदनंतर आपण पाहिलं खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज त्याने घेतलाय आणि आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय। धाव फलकावरती धावा या एकेरी जिथे 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात। दर्जेदार क्रिकेटची ही पर्वणी आपण पाहतोय। नेक्स्ट मॅच करण कोल आणि संतोष दादा मर्चंट कोल या टीमचंही लक्ष वेधूयात। नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतो आपल्याला। पुढचा चेंडू यावेळेला मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केला। यू मिस, आय विल डेफिनेटली हिट।
खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतोय तो दुसरा विलास, त्याला यश मिळालंय. स्वतः कर्णधार, संघाचा नेता, तारणहार अरुण आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो, हा बॉल इथे मात्र आपण पाहतोय डाव्या यष्टीवरती पाहायला मिळाला. पंच इथे खून करतायत. षटक संपुष्टात आलंय. तिसरं 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 2 षटक हाताळले विलासने. 2 षटकांचा वेग. हॅलो, एकंदरीत विचार आपण केला तर त्याने दावा केला पहिल्या षटकामध्ये खर्च 12, दुसऱ्या षटकामध्ये खर्च केला 7. 2 षटकांच्या स्पेल मध्ये 1 विकेट घेण्यामध्ये तितकंच यश, त्याला 2 विकेट संपादन करण्यामध्ये यश प्राप्त झालं. धाव फलकावरती 23. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. भन्नाट वेगाने गोलंदाजी इथे करत असताना आपण पाहतो आहोत. वेगाने गोलंदाजी केली रोशनने. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर आला. थोड्याच वेळामध्ये फ्लड लाईट्स ऑन होतील. आपण लक्ष वेधूयात मंडप डेकोरेटर्स कडे. थोड्याच वेळामध्ये फ्लड लाईट्स ऑन व्हायला हव्यात. धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण 23 पाहतोय. पुढचा बॉल कमी गतीने पुन्हा एकदा वळण घेणारा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. कमी गतीने गोलंदाजी करत असताना किंवा अगदी त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघातील कमकुवत आणि ताकदवान दुवेचा चांगले पूर्ण अभ्यास, इथे परिपूर्ण अभ्यास करण्यात आलेला पाहायला मिळाला. कारण कमी गतीने आतिशने गोलंदाजी केली, रोशनने केली आणि दुसऱ्या षटकामध्ये ज्या वेळेला विलास आला त्याने जास्तीचा वेग त्याचा पाहायला मिळाला नाही. बॉल हातातून निसटलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. इथे धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळेल ती 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने इथे 24 धावा धाव फलकावरती आहेत. मानगाव महाड आणि पोलादपूरचे आमदार आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब यांनाही आपण पाहतो ज्यांचं फ्लेक्स. कमी गतीने बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तद्वर मात्र घेण्यात येणारी एकेरी धाव. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते. धाव फलकावरती धावा सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतात तर 25 रन्स ऑन दी बोर्ड. 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. एक रन्स फार महत्वाची, एक धाव फार महत्वाची राहणार आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेचा फटका एक्सा कव्हरला. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टीपला झेल. संपल्या फलंदाजाचा खेळ. आणखीन एक खेळाडू रामदास 11 या टीमला दिला धक्का. खेळाडू बाद. नेक्स्ट मॅच एका बाजूला खेळत असताना करंज कोल आणि त्याच्या अगेन्स्ट कोल संघ संतोष दादा मर्चंट कोल संघ. या वेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. बॅटची लिडिंग एज घेतली. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. धाव फलकावरती धाव मिळेल ती 1. संघाची धावसंख्या 26. सुरुवातीचे पहिले 2 बॉल असं कुठेतरी वाटलं होतं की मैदानाच्या आतमध्ये येत असताना धावांची लयलूट करणं आणि स्वच्छंदातली फलंदाजी करणं, मुक्त छंदातली फलंदाजी करणं याच रीतीचा जणू चंग बांधला या संघाने रामदास 11. परंतु पहिल्या 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धाव फलकावरती धावा त्या केवळ 26. 26 रन्स ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी 4th ओव्हर. शेवटचं आणि निर्णायक षटक प्रशांत आलाय. शेवटच्या षटकाच्या दरम्यान प्रशांतला पाचारण करण्यात आलाय. आपण फ्लड लाईट्स कडे लक्ष वेधूयात. मंडप डेकोरेटर्स थोड्याच वेळामध्ये फ्लड लाईट्स ही ऑन होतील. पंचांचा इशारा येतोय मैदानाच्या आतमधून. फ्लड लाईट्स काही क्षणामध्ये ऑन करण्यात येतील आणि धाव फलकावरती धावा जिथे आपण पाहतोय 26 आहेत.
नैसर्गिक प्रकाशाकडून तदनंतर आपण कृत्रिम प्रकाशाकडे वळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आय सेट होणं ही छोटीशी बाब नसते. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग ही चांगली करावी लागणार, धावाही गोळा करावा लागणार, मॅच चुरशीची होईल यात ही मात्र शंका नाहीये. सामना चांगला पाहायला मिळेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क मध्ये प्रशांत दाखल झाला शेवटच्या आणि निर्णायक षटक अंतिम षटकामध्ये तो कितपत धावा गोळा करतो, देतो, खर्च करतो हे पाहावं लागेल. खुलवा टप्प्याचा हा बॉल लोड फुलटोच होता. क्षेत्ररक्षक का चेंडू पर्यंत पोहोचेल तद्वर एक धाव घेण्याची मुभा होती. एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. चांगल्या दर्जाचं फ्लड लाईट्स आपण पाहतोय. बाउंड्री रोप्स वरती पाहायला मिळणार एक भगवं असं आच्छादन आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या भगव्याची आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या भगव्याची आठवण करून देतो. फटका ऑन साइडला केला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हालाय चौकार. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला देखील बॅकफुटला येत असताना ऑन साइडला चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू. बॉल हाफ ट्रॅकर डाउन द ग्राउंड, व्हाट अ स्ट्रोक, मॅग्निफिसंट बॅटिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल देखील आविर्भाव तोच होता ऑन साइडला खेळण्याचा. किंबहुना जणू काही वज्र निर्धार केला या बॅटरने मैदानाच्या आतमध्ये मोठे स्ट्रोक खेळण्याचा. धावफलकावरती धावा आहेत त्या सद्य परिस्थितीमध्ये 43. 2 धावांची पेनल्टी अजूनही ऍड व्हायची आहे. या धावा निश्चित डोकंदुखी राहू शकतील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा पण सध्या परिस्थितीमध्ये पाहतो आहोत 43. यावेळेला देखील ऑन साइडला आणखीन एक बुलंदी, पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला, अविश्वसनीय मंगेच्या बॅटमधून आला षटकार.
कर्णधार टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. करंज कोल विरुद्ध कोल. करंज कोल संघ उपस्थित आहे. मी कोल संघाला विनंती करेल आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच जॉईंट व्हा. मॅच दुसरा डाव चालू व्हायच्या अगोदर 52 धावांचं लक्ष. 49 बनवल्या होत्या रामदास इलेव्हनने. 2 धावा ऍड केल्या पेनल्टीच्या. 51 झाल्या, 52 बनवायच्या. रुद्रांशला देखील आपण मैदानामध्ये पाहतोय. रुद्रांश 11 साखर पीटीपीएल ला आपण त्याच्या नावाने आपण टीम पाहतो आणि तो देखील आता बाबांच्या साथीने अर्थात स्वप्नील चोरगे यांच्या साथीने मैदानात उतरलाय. कोल संघाचा कर्णधार चला लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. हॅलो, धन्यवाद जय सर. चला पहिली सूचना असेल दोन्ही संघाचे 12th मॅन कृपया समालोचन कक्षामध्ये आपण पाठवायचे, अन्यथा पेनलाइज केलं जाईल आयोजकांकडून. दोन्ही संघाला शेवटची सूचना असेल, मॅच बॉल पडण्याच्या आधीच आपला 12th मॅन समालोचन कक्षात असणे गरजेचे आहे. तर तुम्ही आम्ही पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 जयभवानी स्पोर्ट्स क्लब साखर व ग्रामस्थ मंडळ साखर संयुक्त विद्यमानी स्पर्धा आपण पाहतोय विद्युत झोतामध्ये. तर मी हरीश दीकर तुमच्या सोबत tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा सुद्धा जगभरात दाखवली जाते. संतश्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, माझ्या मराठीचा बोलू कौतुके परी अमृतातही पैसा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. अर्थात अमृतालाही पैजेने जिंकण्याची ताकद जिच्यामध्ये आहे ती मायबोली मराठी, आणि त्या मायबोली मराठीतून या उत्तरार्धाचं समालोचन करण्यासाठी मी दाखल झाले. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रामदास इलेव्हननी धावा केल्या होत्या 49. 2 धावांची पेनल्टी बिरवाडी संघाला. धावा झाल्या 51. आता चेसिंग करताना बिरवाडी संघाला करायच्या 52. 5 षटकांचा सामना असेल. चला दोन्ही संघांना आणि पुन्हा एकदा सूचना देण्यात येते की अतिरिक्त खेळाडू आपला पोहोचलेला नाहीये. यस, धन्यवाद. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आहेत. विलास आणि मंगेश प्रारंभिक जोडी मैदानात दाखल होते. पहिले षटक घेऊन प्रकाश. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या सत्रात आपण ऐकलं जयेश भोसले सरांना, अर्थात अख्ख्या महाराष्ट्राला यस सर रेडी. पहिला बॉल प्रकाशचा. सुरेख चेंडू होता, खोल टप्प्याचा चेंडू होता. विलासला बरेचसे प्रश्न विचारले, निरुत्तरित ठेवलं. यष्टिरक्षकाचा वेध घेतला. कुठली धाव घेण्याची शक्यता चेंडूवर नाही आहे, त्यामुळे पहिला चेंडू येतोय निर्धाव. प्रकाश त्याने फलंदाजीची सुरुवात सुद्धा चांगली केली होती. अर्थात पहिल्या चेंडूवर या स्पर्धेचे चौकार, तदनंतर त्याच्या बॅटमधून षटकार आला होता. पुन्हा एकदा प्रकाश. आकुट टप्प्याचा पुलचा पटका इथे अयशस्वी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोचला होता, पण चेंडू धरणीला दान. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धावांचा श्री गणेश होते बिरवाडीचा. 52 धावांचा पाठलाग करताना ही पहिली धाव अधोरेखित केली जाते गुणलेखकावर. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली आहे. अर्थात रामदास इलेव्हन संघाचे प्रकाशनी पहिल्या 2 चेंडूवर तरी तुर्तास फलंदाजाला बांधून ठेवण्यात त्याला यश आले. पुढचा बॉल फुलटा चेंडू लोअर फुलटाच गॅप काढण्यात यश आलं नाही. कव्हर आणि पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकांनी चेंडू पकडलाय. पैकी थोडीशी खराब राहिली, पण तद्वत दोघांनी 1 धाव कंप्लीट केले. 1 गुण नॉन स्ट्राईकला येतात. विलास स्ट्राईक पहिल्यांदा मिळते मंगेशला. एक डावकुरा फलंदाज. पहिले तर P1 चे षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. आता क्षेत्ररक्षणात बदल आपल्याला पाहायला मिळते. दीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक जातोय. एक लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा गोलंदाज आपले क्षेत्ररक्षण
पाहताना. पुढचा बॉल, पहिला बॉल पेस करतील मंगेश. खोलवा टप्प्याचा हाही चेंडू होता. मनगडी पटका ऑन साइडला एक सिंगल येईल. एकेरी धावांनी मंगेशने सुद्धा खातं उघडले. पहिले षटक हे पॉवर प्लेचं षटक खूप चांगला हाताळतोय प्रकाश. पहिल्या 4 चेंडूत अवघ्या 3 धावा दिल्यात त्यांनी. खऱ्या अर्थाने त्याचं वर्चस्व दाखवते. या मैदानात आपण पाहिलं तर सुरुवात चांगली झाली होती, फलंदाजाचं वर्चस्व राहिलं होतं, पण यावेळेस दुसरा डाव जसाही सुरू झाला पहिल्या षटकापर्यंत तरी गोलंदाजाचं वर्चस्व आहे. तेच आमच्या मंडळाचे सल्लागार गणपत चोरकी साहेब यांचेही शुभ आगमन झाले. त्यांना विनंती असेल मुख्य अतिथी कक्षात व्यासपीठावर त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे आणि या अतिथी कक्षाची शोभा त्यांनी वाढवायची आहे. कारण हिंदू धर्मानुसार आपण पाहिलं तर 108 उपनिषदापैकी तैतरी नावाच्या उपनिषदात घोषवाक्य अतिथी देवो भव. आपल्या पर्यटनाची टॅगलाईन सुद्धा आहे अतिथी देवो भव. पुढच्या बॉलकडे मंगेश. फटका चांगला आहे, ऑन साइडला सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली तैनात आहे, करणार नाही कुठलीही चूक. टिपलाय जाईल आणि मंगेश कडूचा आता मात्र संपलाय खेळ. पहिला धक्का. माघारी परतलाय. ओरपिच लाईनचा चेंडू होता, अक्रॉस द लाईन पहिलेच मन बनवलं होतं त्यांनी. टायमिंग प्रॉपर झालं नाही, बॉलला एलिव्हेशन दिलं नाही, ताकद कमी पडली. सो एक मेव क्षेत्ररक्षक ऑन साइडला मिड विकेटला डीप मिड विकेटला होता, त्याच्या सरळ हातात जेल गेलाय. क्षेत्ररक्षकांनी कुठलीही चूक केली नाही. न्यू बॅटर इन होते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजासाठी येतोय संदेश आणि गोलंदाजासाठी सुद्धा होते बदल. रामदास 11 साठी दुसऱ्या षटकासाठी येतोय मंगेश. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस आपण पाहतोय धाव पलकावर 4 धावा आणि 1 गड्याच्या मोबदल्यात. बिरवाडीची खराब सुरुवात. आता विलासला हा सामना जर आपल्याकडे आणायचा असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल, विकेटी ठेवावी लागतील आणि धावाही वेगाने घ्याव्या लागतील. कारण तब्बल 52 धावांचा मोठा आव्हान आहे, त्यामध्ये पेनल्टीच्या 2 धावांची भर सुद्धा आहे. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील. उजव्या अष्टीच्या बाहेर वेल लेफ्ट केलाय, जाऊ दिलाय. त्याला माहिती होतं की या उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर आहे. वाईटचा इशारा मुख्य पंच संदीप माने सरांचा आपण पाहतोय. अतिरिक्त धावांनी धावसंख्येत भर होते. या एकेरी धावांनी धावसंख्या पुढे सरकते 5 धावा. एक धावांनी काम भागणार नाहीये, धावा कराव्या लागतील याची जाणीव पूर्णपणे विलासला मैदानात आहे. पाहूया मंगेशवर काय हल्ला चढवला जाईल विलास कडून. पुढचा बॉल यावेळेस थोडा लो राहिला. चेंडू बॅट हवेत, बॉलच्या वरून फिरली. बॉट आणि बॉलचा कुठपर्यंतही संपर्क नाहीये. नेरधाव चेंडू येतोय मंगेशच्या माध्यमातून. डॉट बॉल. पहिले 7 चेंडू आतापर्यंत या दुसऱ्या हाफ मधले दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतोय उत्तरातले, पण एकही मोठा स्ट्रोक खेळण्याची मुभा गोलंदाजाने आतापर्यंत प्रकाशने आणि मंगेशने दिलेली नाहीये. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, याही वेळेस चकवलंय गोलंदाजांनी. स्वतः सोबतच बिरकी घेतली ते विलासनी. बॅट अँड बॉलचा आताही संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल, एक डॉट बॉल. आता दबाव वाढवतोय ते बिरवाडी संघावर, कारण धावांचं लक्ष आता पुढे जाते. 52 धावा करायचे आहेत आणि या षटकात आपण पाहाल तर 2 डॉट बॉल आलेत. पहिला चेंडू अर्थात वाईट टाकला मंगेशनी धरून, पण तदनंतर चांगलं कमबॅक राहिले. पुढचा बॉल, आखूड टप्प्याचा पूल. ताकद मिळाली हो, क्षेत्ररक्षकाला पार केले. चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळतील 6. येतोय षटकार.
याचा आगाजा दिलाय, अर्थात अंदाजा दिलाय तो विलासने या स्ट्रोकवर. पुन्हा एकदा कोरडप्याचा चेंडू तो ऑन साइडला केला, मनगडी फटका, क्षेत्ररक्षक होता तिथे, फेकी लवकर केली नाही, त्यामुळे दोन्ही फलंदाजांना एक धावेची संधी इथे मिळते. एकेरी धावांनी धावा संख्या पुढे सरकली 12 धावा. दुसरं षटक सुरू आहे मंगेशचं. विलास पहिले 2-3 चेंडू डॉट खेळल्यानंतर आता मात्र बॉलचा अंदाज त्याला आला. या खेळपट्टी काय प्रकारे खेळते हे आता तद्वत लक्षात आले ते मग विलास सुर्वेच्या. त्यामुळे एक मागच्या चेंडूवरती आपण पाहिला एक मोठा फटका. आता स्ट्राईक वर असेल बॅटर संदेश. पहिला बॉल फेस करतील मंगेशचा. ओरपिच लाईनचा चेंडू, हेलिकॉप्टर स्ट्रोक, वाह, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड, सीमा रेषा पार. धावा मिळतील एकाच चेंडूवर अर्धा डझन. षटकात 2 षटकार राहील. पुढचा बॉल, आणखीन एक मोठा फटका, पण यावेळेस मिडानला पकडला गेलाय. फलंदाज जाईल माघारी, संदेशच्या परतीचा इशारा दिलाय. गोलंदाज मंगेशने पटकावलाय आणखीन एक विकेट. सुरुवात केली होती षटकारण, पण दुसऱ्या चेंडूवर एक तेरी तो एक मेरी दाखवून दिलं मंगेशने. शेवटच्या चेंडूवर घेतला विकेट. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या आपण पाहाल ऑन बोर्ड स्कोर बोर्डवर 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. धक्का जरूर मोठा होता. संदेश आणि मंगेशच्या रूपात 2 बॅटर मात्र माघारी परतलेत. बॅटर मैदानात दाखल झालाय वैभव. गोलंदाजीचे पाहूया आता कोण येईल रामदास 11 साठी तिसरं शतक हाताळण्यासाठी. चर्चा केली जाते मैदानात, पण त्यासाठी वेळेचे बंधन आपल्याला पाहावं लागेल. सोळा मिनिटात तुमची 4 षटकं हाताळली गरजेचं आहेत, नाहीतर पेनलाइज केलं जाईल. नंतर मग शेवटच्या षटकासाठी एक सर्कलच्या आतमध्ये खेळाडू येईल हे क्षेत्ररक्षक टीम लक्षात घ्यायचं आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. कोणाल तिसरं षटक घेऊन. रामदास 11 फलंदाजी चांगली केली. पहिलं षटकही चांगलं हाताळलं. दुसऱ्या षटकात शेवटच्या बॉलला विकेट जरूर मिळाला. महागडं षटक ठरलं होतं 14 धावांचं. पिल्लासाठी हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का चेंडूच्या खाली? हो, इथे धक्का क्रमांक 3 आणि हा सगळ्यात मोठा धक्का, कारण विलास सुर्वे यावेळेस होत आहेत बाद. हा मोठा धक्का असेल, कारण 52 धावांचा पाठलाग करायचा असेल तर विलास मैदानात असणे खूप गरजेचं होतं. पण आता मात्र इथून पुढे या दोन्ही बॅटरला जे नवीन दाखल झालेत, अर्थात वैभव आणि आतिश, दोघांनी एकही चेंडू फेस केलेला नाही. आता मात्र कठीण होऊन बसले ते बिरवाडी संघाला. अठरा धावा. पहिला बॉल फेस करतील आतिश.
हा यावेळेस टप्पा चेंडूचा उडाला नाही, चेंडू खाली राहिलाय. यष्टीरक्षकाला थोडस बीट केलं होतं. डॉट बॉल. सबमरीन डिलिव्हरी राहिली, टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतलीच नाही, त्यामुळे आतिशची बॅट मात्र हवेत फिरकली. डॉट बॉल येते. कुणाल चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्याच सीटवर विकेट, त्यानंतर हा डॉट बॉल. आता एक एक डॉट बॉल, एक एक विकेट. आता बिरवाडीवर दबाव मात्र वाढतोय. कुणाल पुलटा चेंडू ऑन साइडला फेकलाय. आउटफील्ड थोडीच खराब आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत तिथं. शॉट स्क्वेअर लेगला एक सिंगल फक्त मिळेल आतिशला. आता मोठ्या धावांची गरज आहे. वैद्यकीय मदत कक्ष पोलादपूरचे प्रमुख आदरणीय कृष्णादादा कदम साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभत असताना पाहायला मिळते. आणि आदरणीय प्रवीणजी महाडिक साहेब यांची उपस्थिती लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये आदरणीय दोन्ही मान्यवरांचं आपण हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. धावसंख्या होते 20. घोषंकी क्षेत्रामधील एक बाईच्या स्वरूपात ही धाव आली. वैभव आता स्ट्राईकला. अकोट्याचा चेंडू होता, इथे मात्र बॅटर बीट होतोय. डॉट बॉल येईल. आता दबाव बिरवाडीवर आहे. धावांचा बाटलाक करताना आता धावा मात्र होत नाहीत बिरवाडीसाठी. धावांवर अंकुश दिलाय. धावांचा दुष्काळ आता काढलाय मैदानामध्ये, कारण गोलंदाज अचूक टप्प्याची गोलंदाजी इथे करताना आपल्याला पाहायला मिळतात. कुणाल पहिले 5 चेंडू त्याने हाताळले. पहिल्याच चेंडूवर विलाससारख्या फलंदाजाला माघारी परतावलं आणि त्यानंतर 4 चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा दिल्या कुणालनी. ओरपिचलाचा चेंडू, हा आसमानी टोला, मोठा फटका इथे येतोय. सीमारेषा पार, षटकार. पहिले षटक ज्याने हाताळलं आपल्या वैयक्तिक कोट्यातील अंतिम षटक टाकण्यासाठी प्रकाश पुन्हा येतात गोलंदाजी मार्कवर. पहिले षटक चांगला हाताळलं होतं. 4 धावा देऊन मंगेश कडूचा विकेट त्यांनी घेतला होता. 12 चेंडू आता 26. अर्ध्या धावा झाल्यात, अर्ध्या करायच्यात. इथून पुढे असतील 12 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान असेल. प्रकाश आतिशसाठी हाही फटका चांगला हुक केलाय. किती धावा येत आहेत पाहूया. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हा येतोय सीमारेषा पार. आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. कोल टीम आपण पोहोचला असाल तर टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. विपक्ष संघ करंजकोल हजर आहे. कोल संघाला विनंती असेल. पुढचा बॉल, पुढचा चेंडू यावेळेस कव्हरला क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात. फंबल होतोय क्षेत्ररक्षक. कच्या क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं, त्याचा फायदा घेतला. आतिशने 1 धाव घेतली चोरटी. 1 धाव आणि संघाची धावसंख्या पुढे सरकवली 33 धावा. 10 चेंडू 19 धावांचं आव्हान. धावांचा पाठलाग करताना आता स्ट्राईकवर बॅटर आहे वैभव. बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षकाच्या हातातून झेल जातोय. घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव सिंगल येते. धावसंख्या 34.
वैभव वर आहेत. जबरदस्त फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. खोल टप्प्याचा लोअर पुलटॉस बनवून खेळून काढला. लॉंगाला क्षेत्ररक्षक आहे का? 4 क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला उलकावणी देऊन सीमारेषा पार. धावा मिळतील 4 4 4. चौका येत आहेत. ही संधी होती रामदास इलेव्हन संघाला बिरवाडीवर दबाव टाकण्याची. 8 चेंडू 14. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रोक मात्र इथे पकडला जातोय शॉर्ट मिड विकेटला. फलंदाज आता माघारी येईल. वैभवच्या पारीचा अंत. मिळते आपल्याला. क्रिकेटनी बऱ्याच वेळेस आपल्याला अविश्वसनीय दिले, अनाकलनीय सुद्धा दिले. क्रिकेट हा खेळच अनिश्चिततेचा आहे. 38 धावा. 52 धावांचा पाठलाग करताना आणखीन 14 धावांची गरज आहे. न्यू बॅटर इन झालाय आकिब. 7 चेंडू 14 धावा. खोल टप्प्यात आई चेंडू बॅटची आतली कडा गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. 1 डिक्लेअर मिळेल. धावा संख्येत भर पडेल. धावा होत आहेत 39 या षटकाची सांगता. आता 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा षटकाची सांगता. काय घडेल काय बिघडेल या चेंडूबाडीच्या खेळामध्ये तो तत्पर्यंत जाऊया आपण डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीता. यावेळेस ऑनसाइडला खेळला मनगडी फटका. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. दोन धावा इथे मिळत आहेत. 6 चेंडू 13 हे समीकरण होतं. आता 5 चेंडू 11 धावा स्ट्राईकवर आहे. आतिश नॉन स्ट्राईकला एक घणाघाती बॅटर आहे सिक्सर किंग आकिब, पण त्याला स्ट्राईक अजूनही मिळाली नाहीये. मंगेश 5 चेंडू 11. स्लो बॉल फटका बसवलाय आपल्या जाळ्यात. इथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झेल टिपलाय. बिरवाडी संघाला आता मात्र गोत्यात टाकले या गोलंदाजाने. आणखीन एक फलंदाज बाद. एक चेंडूही वाया जातोय आणि आता धावसंख्या पाहिली तर 41 झाल्यात. 11 करायच्यात आणि अवघ्या 4 चेंडू शिल्लक आहेत. आता अडचणीत आहे बिरवाडी संघ. चांगली गोलंदाजी दुसऱ्या मंगेश कडून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर 2 धावा गेल्या जरूर, पण या चेंडूवर त्यांनी परतावाल पाठवलं माघारी ते आतिशला. न्यू बॅटर इन झालाय रोशन. नक्कीच लॉंगॉनला जो झेल उडाला होता तो झेल टिपला असता तर कदाचित आता 4 धावा आणखी ऍड झाल्या असत्या. तो झेल सुटला आणि चौकारी गेला होता. रामदास इलेव्हन संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून घडलेली चूक, कारण क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाही. इथे मात्र चुका करायला तुम्हाला कुठली संधी नाहीये.
तुमच्या चुका तुमच्या अंगलट येऊ शकतात आणि एका हातातोंडाशी आलेला घास तुम्हाला पराभूतही व्हावं लागतं. एक चूक क्रिकेटमध्ये खूप महागात पडत असते. आता समीकरण बनलंय 4 चेंडूमध्ये 11 धावा. न्यू बॅटर स्ट्राईकवर असेल. रोशन डावखरा फलंदाज, त्यासाठी क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. लॉंग ऑन मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा बदल होते. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाला माघारी पाठवलं जाते सीमा रेषेवर. लॉंग ऑनला सगळे क्षेत्ररक्षक सीमा रेषेला चिकटून घेतलेत. गोलंदाज मंगेशनी 4 चेंडू 11. काय घडेल या मॅच मध्ये? एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच सामना या स्पर्धेचा. आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंट करायचं होतं. पॉइंटला स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची बाहेरची कडा घेतली. गोशांकी क्षेत्रामध्ये धाव मिळेल फक्त एक. आकिबला राहावं लागेल नॉस्टॅकला, कारण गोशांकी क्षेत्रात गेली ही धाव. 1 धावांनी स्ट्राईक राहील पुन्हा एकदा रोशनकडे. धावा होत आहेत 42. आता 3 चेंडू 10 धावा. 10 धावा 3 चेंडू. एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 चा पहिला मॅच. ओरपिजलाचा चेंडू याही वेळेस खेळायचं होतं. ऑन साइडला गेला, ऑफ साइडला झेल टिपलाय आणि रोशनचाही संपलाय खेळ. यासोबत आता बिरवाडीच्या आशेवर फिरले जवळ जवळ पाणी. कमान डीजे. चेंडू 10 धावा आता समीकरण आहे. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. सर्वतोपरी शक्यता आहे. तुम्ही प्रयत्न काय करताय यावर डिपेंड आहे. पहिला 2 चेंडू 10 धावा. क्रिकेटने आपल्याला बऱ्याच वेळेस या धावा होताना पाहायला मिळाल्यात आपल्याला क्रिकेटमध्ये. 2 बाउंडरी येथे द्याव्या लागतील. एक चमकार एक षटकार त्याच्यावर भरवसा होता. अर्थात तो मात्र नॉन स्ट्राईकला आहे. आकिब त्याला एकही बॉल फेस करायला मिळाला नाहीये. आता न्यू बॅटर आलाय दिव्यांश. त्याच्या समोर लक्ष असेल. 2 चेंडू 10 करायच्यात बिरवाडीसाठी. गोलंदाजी जबरदस्त करतोय मंगेश. 13 धावा त्याला वाचवायच्या होत्या. आतापर्यंत त्याच्याकडून फक्त 3 धावा गेल्या. 4 चेंडू टाकले त्यांनी. आता 2 चेंडू 10 त्याला वाचवायच्यात रामदास 11 साठी. रामदास 11 का बिरवाडी? 2 चेंडू 10. 10 धावा 2 चेंडू. पुढचा बॉल. ओरपिज लाईनचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न केला. इथेही बॅटची कडा घेतली. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जाईल आणि आता जवळ जवळ हा सामना. औपचारिकता असेल रामदास 11च्या. रामदास 11 जबरदस्त मॅच. एका सरप्राईज एक अनभिज्ञ धक्का इथे बिरवाडी संघाला मिळालाय. या धक्क्यातून रात्र आज त्यांची सावरली जाणार नाही. रामदास 11 नवख्या संघाने पदार्पणात बिरवाडी सारख्या महाबलाढ्य संघाला पराभूत केले. जवळ जवळ शिक्का मुर्तबायचा भाग्य. पण क्रिकेट आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. सांगता येत नाही. आमच्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये टायगर ग्रुपच्या स्पर्धेमध्ये अफजल 11 महाडला 1 चेंडू 13 पाहिजे होत्या आणि रोहित देसाईने त्या केल्या. हाही अविश्वसनीय विश्वास क्रिकेटचा सामना आपण पाहिलाय. इथे आता मात्र 1 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. आकिब स्ट्राईक वर आहे. डॉट बॉल आहे हो आणि हा सामना जिंकलाय रामदास 11 संघाने. एक जबरदस्त खेळ पहा. सगळेच खेळाडू आनंदात आपल्याला पाहायला मिळतील मैदानात. कमांड डीजे.